संपूर्ण शेतकऱ्याकरता अत्यंत चांगला निर्णय आहे जो महसूल खात्याने घेतला आहे की राज्यातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचं सपाटीकरण करायचं असेल, लेवलिंग करायची असेल, पडीत जमीन शेती उपयोग करायची असेल, पडीत जमिनीमध्ये पीक पाणी घ्यायचं असेल तर त्याला लेवलिंग करावं लागतं, त्याला माती लागतं, थोडं त्या ठिकाणी बेस तयार करावा लागतो, त्याकरता त्यांना माती लागतं आणि मग माती आणली की मग आमचे अधिकारी त्यांच्याकडे रॉयल्टी घेतात, त्यांचे गुन्हे दाखल करतात. आता मात्र या राज्यामध्ये कुठल्याही शेतकऱ्याचा ट्रॅक्टर पकडायचा नाहीये, शेतकऱ्याला लागणारी माती येते रॉयल्टी घ्यायची नाहीये, शेतकऱ्याचं शेतघर असेल त्याच्याकरता रॉयल्टी घ्यायची नाही, शेतकऱ्याचं शेत जमिनीकरता लागणारा कुठलंही साहित्य किंवा त्याला लागणारी कुठलंही उपयोगाचं साहित्य हे त्याला वापर करताना शेतकऱ्याचा कुठल्याही अडवणूक करायची नाही असे आदेश तहसीलदार, तलाठी आणि पोलिसांना दिलेले आहेत. त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना उद्या शेतीमध्ये मजबूत करायचं आहे. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार भक्कमपणे उभा आहे. महाराष्ट्राच्या संपूर्ण शेतकऱ्याकरता अत्यंत चांगला निर्णय आहे जो महसूल खात्याने घेतला आहे.